तुम्ही मग टेन्शन नाही. पाहुणा आहे ना, पाहुण्याचा थोडा तरी मान ठेवायला पाहिजे. बरोबर. आमचा सचिन बुवा हे पहिल्याच बारीने सांगितलं माझा दुश्मन नव्हत पहिली नव्हत. मी पाहुणा येणा वागणा काळा बाहेर असला तरी बघा हाय ना पुढे. कारण पाहुण्यातले बघा खोटा आणता येत नाही तुम्हाला. तुम्ही जे असाल ते तुमचे दिसतात. आता काही तुम्ही मला जास्त दिवस ओळखत नाही. एक तुम्ही 15-20 मिनिटं 1 तास बारी माझे बघितले तेव्हा कळलं माणूस जरा माणसात आहे. माणूस साधा आहे. हा शकणे विरोध नाही. याचा इतिहास आहे. आयोजक जोपर्यंत येत नाही तरी बाबा भया खाली तुझा बंद कर, तुझ्या शकण्यागिरी बंद कर आणि जा तुझा पोरं सुपारी देतो. नवरी म्हणो नवरा म्हणो सुपारीशी मतलब. लोक आता सुरुवात करूया. काय पैसा असं बरकत आहे. काय पैसे गेले तुम्ही जा. अरे देणार आहे ना लोक टेन्शन काय गो. प्रसाद दरेकर माऊली, साहिल गुरव आणि संघर्ष मोरे माऊली याकडून किती 500 रुपये किती आहे 100 रुपये पाठवतो. धन्यवाद. आता जाऊया. हे मला सांगतात बाबा आंबेडकर बोललो. तुम्ही साक्षीला मी बाबा आंबेडकर बोललो की बाबासाहेब आंबेडकर बोललो. म्हणजे याने एकट्यानेच बारी ऐकली. हे एकट्यात फक्त गडशिवांचा साऊंड कानाला लावून होतं. अरे बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण नाव घ्यायला यात काही शिकायला लागतं, यात काही चुकायला लागतं. काय गरज आहे. मी त्याला परमेश्वर मानतो. माझा या क्षेत्रातला माझ्या आयुष्यातला बाप मानतो मी त्याला. आणि हे मला शिकवत यांच्याकडे काय काही नसलं. आज बरोबर गिरकीत घेतली होतं. बरोबर गिरकीत घेतलं होतं त्यांना. यांच्याकडे बोलायला काय नव्हतं. गोंडीराम भागोजी जयफळे माऊली 100 रुपये पाठवू. आज त्यांची बरोबर अशी काय सोडत नाही. आपण आपला विशेष काय त्यांच्याशी लेणं पण नाही आणि ते माझ्या वैरी पण नाही. तात्पर्य एवढंच आहे. जे ते बोलून गेले तेवढं बोलणार. 15 ते 20 मिनिटात बारीक थांबवणार. भुवांचा कडकडाने घेणार पण सात्विकतेने आपुलकीने प्रेमाने घेऊया. आता जरा पोरं नाचू देत त्याच्या निश्चित बडबड होईल. असं महादेव मोठा सच आज जती आलं परत मग आपण बोला भगवान बोला. विदुष बियर शॉपी सचिन भाऊ तिथे जावे. ते म्हणतात एक गाणं गायलं असं महादेव मोठा जाती. चाल दिल्या 2-3 दिल्या. एक घेऊ मी एक घेतो. म्हणतात करायची मारा मारे आमच्या सणासुवांच्या घरी. अरे इसको बोलते विकास लांबोरे. रागवर घासत बसा सचिन कदम. तुम्ही मान्य करा ना मान्य करा. तुम्हाला माझा त्रास होतो त्रास आणि मी ते सहन करत नाही. कारण लांबोरे बुवा कमरे खालचं बोलत नाही. लांबोरे बुवा घरापर्यंत जात नाही आणि लांबोरे बुवा तात्विक बोलतो आणि त्याला उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे काय नसतं. अरे माझ्या आया बहिणी आता 3:30 वाजता जे म्हणतात ना मी धनगर त्या धनगराच्या पोरासाठी जो बोलतोय ते गातोय त्याच्यासाठी माझ्या आया बहिणी 3:30 वाजता मांडी घालून बसल्यात. हाय मी धनगर. पायात बघता तुम्ही सांगता 9 दिवस बाऱ्या आहेत. दसऱ्याच्या 11 बाऱ्या ह्या धनगराच्या आहेत. तो हा धनगर लोकांनी ऍक्सेप्ट केला. त्याचा एकही दिवस बंद नाही. लोकांनी माझ्या आयोजकांनी या मांडवे गावच्या लोकांनी सगळ्या आयोजकांनी माझी जात नाही पहिली. माझं पहिलं असेल तर टॅलेंट तो हा मी धनगर. अरे धनगर काय सांगता तुम्ही काय म्हणतोय. म्हणतात करायची मारा मारे आमच्या सणासुवांच्या घरी. इथं भानगड नाही हो बरी. इथं भानगड नाही हो बरी. तुम्हाला मारणार फाट्यावरी. इथं मारावर नको. इथं मारावर नको. पाहुणे तुम्ही तर मारामारी करायची असेल तर फाट्यावर मारूया एकमेकाला. का म्हणतोय मी वाईट नाही बोलायला. आई शपथ नाहीतर देव बाप्पा कान कापील. वाईट काय बोललो तर
देव बाप्पा कान कापील आणि टायमावर जर कान नाही भेटला तर काय कापील नाही काय नाही म्हणतात करायची मारा मारीना आमच्या सर्व वाईटावर. करायची मारा मारीना आमच्या सर्व वाईटावर. तुझं भांडण काय हो पाणी तुम्हाला मारणार भाग्यावर. तुझं भांडण काय हो पाणी तुम्हाला मारणार भाग्यावर. धन्यवाद. तर या ठिकाणी मंडळी तर माऊली डेबे माऊलीकडून 100 रुपये सॉरी ढाले माऊलीकडून 100 रुपये मागूशी. तर याच्यानंतर म्हणतात तू मथुर मी बकास नाही मी मथुर तू बकासूर. यांना मर्म कळतं शास्त्र कळतं शाक्य म्हणतात तुम्ही समुदाय. आता मथुर पण बैल आणि बकासूर पण ही शक्तीवाली. तुम्ही आहे ना गायची तुम्ही काय बघायचा तुम्ही हा ना शक्ती आणि भांड्या. आता दोन्ही एक बैल कसा झाला म्हणतात मी माझ्या आईच्या घरावरून आलोय. तुम्ही म्हणतात आला शिराव बैलांना जन्म दिला असेल तर हा कसा बैल याला कोणी जन्म दिला बैलांनी फुलं फुलं सचिन बुवा शाप फुलं कैसा कैसा चलेगा सचिन बुवा ऐसा कैसा चलेगा. मी म्हणतात बंतूर आणि तू बकासूर दोन्ही वय. तू शक्तीवाली तू म्हस म्हस अरे तू ढाकण म्हस. आता म्हणतात हाय मी 8 तारखेला मग परत हाय 10 तारखेला मग अर्धा देईल नाही आता काय थोडासा मी 8 तारखेला देईल मग मी 10 तारखेला देईल उरला 16 तारखेला देईल. 16 तारखेला असा घोडा बरं ना गोळा देते रे का लागोड लागोपाठ था बऱ्या असल्या लांबोरे बुवा मारणार फाट्यावर मला. आणि काय लांबोरे बुवांच्या पब्लिक म्हणतात लांबोरे बुवाने पलवली 3:30 वाजता माझ्या आई बहिणी माझा भाव 3:30 वाजता मांडीला मांडी घालून राहील. एवढी लोक दुसऱ्या मार्गात पुऱ्यावल्याच्या खायचे काम आहे याला म्हणतात धनगर. या धनगरांनी थांबले आणि म्हणून येतो राजा राणीच्या जोडीला सचिन बुवाच्या वारीला गप्प पब्लिक बसलेली. काय होण्याचं नाही मी हे करेल मी ते करेल एवढ्यांची टाप नाही मी हे केलं तुझ्यावाला हे केलं काय नाही केलं रातभर केलं नाही म्हणतात ना आज नाही केलं तसं नाही करायचं आपली म्हण आहे. आणि म्हणून सांगतोय सचिन बुवांच्या वारीला गप्प पब्लिक बसलेली. या लांबोरे बुवांच्या वारीला या लांबोरेच्या या वारीला पाहिली मंडळी हसलेली. लांबोरे बुवाच्या वारीला पाहिली मंडळी हसलेली. पुढचा आहे शॉर्टकट मध्ये बाबू नाव सांगितलं या नाव सणस संपूर्ण प्रदर्शित धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही असं करू नका तुम्ही चांगलं बोल. तर आता घेऊया त्याच्यानंतर बुवांचं आणि त्यांच्या कवींचं एक मानलं पाहिजे. त्याने गणांचा जो भाग दिला गणाची चालीसोबत जो भाग दिला सॅल्यूट आहे याला म्हणतात शक्यत्रेचा भाग. खूप सॅल्यूट खूप छान माझी तो भाग तुम्ही दिला त्या गणाचा फार आवडला मला. तर आता आपण मारवार बोलतात म्हणत मारवार म्हणजे त्यांना मला धनगरच म्हणायचं बरोबर. आता तोंडात सारखं नाव शाहीर आदरणीय संतोष शांताराम सावंत माऊली तुरीवाले शाहीर रामचंद्रमांचे शिष्य आणले तुम्हाला मला समजा. तर एवढं धनगराचं नाव तुम्ही प्रेमाने घेताय त्याच्याबद्दल दोन ओळी दिल्याच पाहिजे बरोबर.
तू तोंडात धन घराचं सावलीने घेतोय आवडीनं सावलीने घेतोय आवडीनं तू तोंडात धन घराचं सावलीने घेतोय आवडीनं तोंडात धन घराचं सावलीने घेतोय आवडीनं तोंडात धन घराचं जवळ होईल तू मला जवळ होईल तू विषय कसा म्हणतात मुंबईला राहतो आणि कारवड करायला लागते दोन तोंडी माणूस हा दोन तोंडी याचा ठिकाण आहे म्हणतात कर्ज काढीन पण गावाला येईल काय म्हणतात कर्ज काढीन पण गावाला येईल आणि म्हणतात मी पोस्टात कामाला मला 40,000 पगार संपू नाही हा भेटू म्हणताय होय असं बोलू नये पब्लिकने असं बोलू नये तर त्याच्यानंतर म्हणतात कारवड करायला लागते म्हणतात कारवड करायला लागते मुंबईला राहून हे पोस्टात कामाला म्हणतात हे सांगतात 40,000 पगार आणि एवढा आहे यांचा गण आहे म्हणतात कर्ज काढी पण गावाला येईल का कर्ज काढायला लागलं का कर्ज काढायला लागलं शब्दाचा अर्थ म्हणजे एवढी लोक आईच्या गणाला फरमाईश देतात कारवड हा शब्द त्यांना आवडतोय म्हणजे म्हणतात झुकेगा नाही साला म्हणजे मी आणि पब्लिक आणि म्हणतात दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए म्हणजे पब्लिकला येडं बनवा ते येडे बनतात असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे पब्लिक येडी हे शाणे त्याच्यामुळे सचिन बुवा तुम्ही एवढं वय झालंय तुमचा एवढा अनुभव आहे तुम्ही का नाही आत्मपरीक्षण करत की तुम्हाला का हाकलतात बारीतून आयोजक का हाकलतात ते रसिक का हाकलतात एवढं फक्त तुम्ही आत्मपरीक्षण करा बाकी तुम्ही लांबोरला शिकवा लांबोरे विद्यार्थी म्हणून शिकेल फक्त एवढंच सांगा एवढाच अभ्यास करा की तुम्हाला हाकलतात का बारीतून आता एक अजून एक गाणी घेऊया जरी येशील वाटेत तू तुला घेईन पाहून जरी येशील वाटेत तू तुला घेईन पाहून काळ तोंडाला फासून काळ तोंडाला फासून घेतलंसला पाड खाऊन काळ तोंडाला फासून घेतला पाड खाऊन प्रश्न मागण्यात गेलेला नाही पण त्याच्यावर काही जास्त तरी गोष्ट केली नाही हीच म्हणणे पण हेच म्हणायचं तुम्हाला उत्तर काय पडलं नका सांगा पण जास्त काही जे बोलून दाखवलं ते बोलून दाखवा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला म्हटलं की माझं उत्तर कृष्ण अवतारात आहे आणि तुम्ही कृष्ण दिला उत्तर तर म्हटलं तुम्ही त्या युगात आहात तुम्ही त्या जवळ आहात म्हटल्यानंतर काय ते सुटलं असं म्हणू नका बुवा ते सुटणार असतं जवळ इतकं असतं तर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला नसता प्रश्न फुटेल आणि तुमच्यासारख्या शहरात म्हणून जर हा प्रश्न फुटला मला आनंद होणार मात्र थोडी सोंगे फार शाहीर
गावच्या जे जवळचे आहेत त्यांचा सन्मान राखला पाहिजे, त्यांचा मान ठेवला पाहिजे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा. शाहीरांनी किंवा आयोजकांनी माझा कार्यक्रम एकदम बंद करण्यापेक्षा वेळेच्या आधी कार्यक्रम आपण थांबवूया. वेळेला उत्तर दिलेली वेळ त्याचा सन्मान ठेवूया, आयोजकांचा सन्मान ठेवूया. धैर्य जोगेश्वरीनं जे काही मला आज भरभरून दिलं त्याबद्दल त्याचे आभार. त्याला पुन्हा चरण स्पर्श. गावकरी मानकरी जी झाली सेवा गोड मानून घ्या. माझ्या आया बहिणीनो एखादा शब्द त्या आगावा असेल तुमच्या पदरात घ्या. तुमचा लेख तुमचा भाऊ म्हणून वापरा. माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय माननीय सचिनजी कदम कृपया आरती द्या. आपण आरती करूया. पोरांनो तुम्हाला कुणाला आरती